बीड पोलिसांनी घेतलेली सतीश भोसले उर्फ खोक्याची ट्रान्झिट रिमांड। पोलीस गुंड खोक्याला घेऊन बीडकडे रवाना झालेले आहेत। खोक्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे सापडलेले आहेत 60,000 रुपये। प्रयागराजहून अयोध्येकडे पळण्याचा खोक्याचा इरादा होता। तर बीड पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याची ट्रान्झिट रिमांड घेतलेली आहे। या गुंड खोक्याला घेऊन सध्या पोलीस बीडकडे रवाना झालेले आहेत। त्याच्याकडे 60,000 रुपये सापडलेले आहेत। प्रयागराजहून तो अयोध्येला जाणार होता आणि त्याआधीच पोलिसांनी प्रयागराजमधून त्याला अटक केलेली आहे। तर बीड पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याची ट्रान्झिट रिमांड घेतलेली आहे। खोक्याला घेऊन सध्या पोलीस बीडकडे रवाना झालेले आहेत। त्याच्याकडे 60,000 रुपये सापडलेले आहेत। गेल्या आठवडाभरापासून खोक्या हा फरार होता, पोलिसांना चकमा देत होता आणि अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, खोक्याला या ठिकाणी कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलं, कारण की इतर राज्यामध्ये पकडल्यामुळे त्याचं ट्रान्झिट रिमांड या ठिकाणी घ्यावं लागतं। त्यासाठी काही वेळापूर्वीच खोक्या उर्फ सतीश भोसले याला या ठिकाणी प्रयागराज जिल्हा कोर्टामध्ये या ठिकाणी हजर करण्यात आलेलं होतं आणि कोर्टाने 48 तासांची या ठिकाणी रिमांड 48 तासाची त्याला वेळ दिला आहे ना। 48 तासामध्ये महाराष्ट्रातल्या कोर्टामध्ये त्याला प्रोड्यूस करावं लागणार आहे। 48 तासाची ट्रान्झिट रिमांड या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात आणून खोक्याला या ठिकाणी कोर्टासमोर हजर करावं लागणार आहे आणि काही वेळातच जी बीड पोलीस आहेत ज्यांना ही कस्टडी मिळाली आहे ते खोक्याला घेऊन महाराष्ट्रामध्ये येतील आणि शिरूर पोलीस ठाणे जे आहे तिथे हजर केलं जाईल। तिथे पुन्हा रितसर अटक प्रक्रिया केली जाईल आणि त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये किती PCR मागायचं हे ठरवलं जाईल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।